नमस्कार मैत्रिणींनो, आज छान अशी ना मी होम रेमेडी घेऊन आलेली आहे तुमच्यापर्यंत. तर काय असणार आहे हे आता तुम्हाला करतच मी दाखवणार आहे. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. एका वाटीमध्ये आता हे 1 चमचा पीठ घेतलंय. पीठ कशाचं आहे सांगते तुम्हाला. ज्वारीचं पीठ घेतलंय. आपण भाकरी करतो तर ते ज्वारीचं पीठ. आणि आता इथं अगदी पाव चमचा एवढी हळद घेतलेली आहे. हा चमचा ह्यामध्येच ठेवूया. आणि आता आपल्याला ह्यामध्ये दही घालायचं आहे. दही बघूया 1-2 चमचे घेते. ट्रायपॉड नाही आहे त्यामुळं थोडंसं मला हे कालवायला पण अवघड जाणार आहे. आता मोबाईल ठेवून देते आणि हे सगळं कालवून घेते मस्त. अशा पद्धतीचं हे मिश्रण झालं आहे. अजून एक थोडा वेळ मी हे फेटून घेते म्हणजे एकसारखं होईल ते. आणि अजून थोड्याशा दह्याच्या गुठळ्या दिसत आहेत, पण म्हटलं चला तुम्हाला दाखवायला पण पाहिजे. तर ह्यामध्ये दही, ज्वारीचं पीठ आणि हळद घातलेली आहे. दही थोडंसं मी हा जो चमचा आहे ना, तर हे 4 चमचे दही लागले, कारण ज्वारीच्या पिठामध्ये दही भरपूर म्हणजे मावलेलं आहे. त्यामुळे 4 चमचे दही घेतलं आहे, पाव चमचा हळद आणि 2 चमचे ज्वारीचं पीठ. तर हे मिश्रण तयार झाले. अजून थोडा वेळ फेटून घेते. हे मिश्रण चांगलं तयार करून घेतले आणि हे एवढं असं बघा, हे असं चमच्यामधून असं हळूच खाली पडते. थोडंसं अजून फेटून घेते जेणेकरून आपल्याला चेहऱ्यावरती ते अप्लाय करायचं आहे आणि एकसारखं चेहऱ्यावरती बसलं पाहिजे. आपण हा फेस पॅक बनवतोय किंवा फेस मास्क म्हटलं तरी पण चालेल. त्यामुळं काय होणार आहे, आता थंडी चालू झाली आहे बघा, आपला चेहरा छान टवटवीत होण्यासाठी मदत होईल. दह्यामुळं चेहरा मऊसूत होण्यासाठी मदत होईल. आणि आठवड्यातनं एकदा हा आपण उपाय केला तरी पण चालतो. अगदी 1 रुपयाही न खर्च करता एकदम स्वस्त, मस्त आणि घरगुती आपल्या घरातले पदार्थ वापरून. चला तर मग आता आरशाजवळ जाऊया आणि मी तुम्हाला चेहऱ्यावरती लावून पण दाखवते. मस्त असा हा फेस पॅक तयार झाला आहे. एकदम मस्त बघा, अशा पद्धतीनं एकदम छान तयार झाला आहे. आणि एकदम शुद्ध म्हणायला काय हरकत नाही, कारण सगळे घरातले पदार्थ आहेत. ज्वारीच्या पिठाऐवजी आपण बेसन पीठ सुद्धा वापरू शकतो, पण मी म्हटलं चला आज ज्वारीचं पीठ वापरून तुम्हाला दाखवूया. थोडंसं चेहऱ्याला मी अगदी थोडं पाणी लावून घेतलं, अगदी म्हणजे अगदी थोडं. त्याच्या अगोदर मी चेहरा चांगला वॉश करून पण घेतला आहे. आणि आता हे सगळं जे आहे ना, तर हे बघा, दह्यामधील लॅक्टिक ॲसिडमुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि त्वचा मऊ होण्यासाठी खूप मदत होते. या फेस पॅकमुळे त्वचेवर जे काळे डाग आणि धब्बे, पिंपल्स असतात तर ते जाण्यासाठी मदत होते आणि त्वचा एकदम चमकदार होण्यासाठी सुद्धा मदत होते. हा फेस पॅक आपण आठवड्यातून किंवा 15 दिवसातून रेग्युलर जर यूज करत असू तर त्वचेचा स्किन टोन सुद्धा सुधारण्यासाठी मदत होते आणि जे काळे डाग वगैरे असतात तर ते हलके होण्यासाठी मदत होते. हळूहळू ही प्रोसेस होत राहते, पण लगेचच रिझल्ट येतो असं नाही. त्यासाठी थोडं आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करणंसुद्धा गरजेचं असतं आणि नियमित वापर करणं खूप गरजेचं असतं. आणि हे सगळे जे घटक आहेत, पदार्थ, तर ते सगळे आपल्या अवतीभोवती स्वयंपाकघरामधले आहेत. त्यामुळं नक्कीच गृहिणींनी, मुलींनी करायला काहीच हरकत नाही. अगदी 10-15 मिनटामध्ये हा आपण जो उपाय आहे तो करू शकतो. ही होम रेमेडी करू शकतो. तर तुम्हीसुद्धा नक्कीच जर उत्सुक असाल तर ही होम रेमेडी तुम्ही घरच्या घरी अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपल्याला वेळ असतो त्यावेळी करायला काहीच हरकत नाही. अगदी रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा आपण करू शकतो. आणि ही रेमेडी केल्यानंतर मॉइश्चरायझर करायला विसरायचं नाही. तर हे अशा पद्धतीनं लावून झालं आहे. अगदी 5 ते 10 मिनिटच ठेवायचं आणि नंतर चेहरा चांगला धुवायचा. थंड म्हणजे नॉर्मल पाण्यानेच धुवायचं. इथं डोळ्याभोवती मी नाही लावलेलं. आणि जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्ही करून पाहणार असाल म्हणजे ही रेमेडी, तर तुम्ही अगोदर थोडंसं ना असं हातावरती जिथं नाजूक भाग असतो म्हणजे ह्या मनगटाच्या इथल्या बाजूला थोडंसं लावून बघा. जर तुम्हाला कोणती जळजळ किंवा खाज वगैरे नाही सुटली तर तुम्ही अगदी 3-4 मिनिटांसाठी पहिल्यांदा लावून बघू शकता. कारण कोणताही घरगुती उपाय असू दे किंवा आणि कुठलाही उपाय असू दे, करताना थोडंसं आपण पॅच टेस्ट करणं गरजेचं असतं. तर आता हे लावून झालं आहे. मी अगदी 5 मिनिटं ठेवणार आहे. कोणताही ज्यावेळी आपण घरगुती उपाय करतो तर त्यावेळी ना आपण अप्लाय केल्यानंतर पुन्हा चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर चांगला कोरडा पुसून घ्यायचा आणि नंतर आपल्याकडे जे कोणतं मॉइश्चरायझर अवेलेबल असेल तर ते आपण मॉइश्चरायझर लावायचं, जेणेकरून चेहरा मऊ आणि
सॉफ्ट राहण्यासाठी मदत होते. तर मी सुद्धा आता इथं माझ्याकडे आहे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर, जे की तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिलेच या अगोदरच्या. अगदी थोडंसं मॉइश्चरायझर लावते, म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं. साधारण आठवड्यातनं एकदा जरी हा उपाय केला ना आपण, आणि काय आपल्याला बाहेरचं काहीच आणायची गरज नाही. जे सगळे पदार्थ आहेत ते आपल्या घरी अवेलेबल आहेत. ज्वारीचं पीठ किंवा बेसनचं पीठ घेतलं तरी पण चालतं. हळद आणि दही. चेहरा सॉफ्ट होण्यासाठी मदत होते आणि त्वचेची जी पोत आहे ती सुद्धा सुधारण्यासाठी मदत होते. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सुद्धा जर असे उपाय करून पाहणार असाल तर हा उपाय सुद्धा करून पहा. उपाय करून पाहिल्यानंतर तुम्हाला कशी वाटली स्किन वगैरे. आठवड्यातनं जर अगदी छोटे छोटे डाग जर असे टोकरलेले वगैरे असतात ना, तर ते जाण्यासाठी मदत होते. मग ते ॲलोव्हेराचा उपाय असू दे किंवा हा उपाय असू दे, किंवा एखाद्या फळाचा गरसुद्धा आपण रब करून आपण थोडंसं नंतर मॉइश्चरायझर जरी केलं. ह्या काही गोष्टी छोट्या छोट्या आहेत, तुम्ही रेग्युलर जरी केल्या तरीसुद्धा आपल्या चेहऱ्यामध्ये खूप जास्त आपल्यालाच फरक जाणवायला लागतो. फक्त ते करणं गरजेचं असतं. एकदम छोट्या गोष्टी आहेत पण आपण त्या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष करत असतो. आपल्या हाताशी साहित्य असतं. तर अशा गोष्टी करायला काहीच हरकत नाही. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. आवडल्यास नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन आणि छानशा अशाच एखाद्या उपायासोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.